हॅलो एव्हरीवन. सो मी आज एक छानशी रेसिपी घेऊन आली आहे, पुरणपोळी. तर ही साधी पुरणपोळी नाही, पूर्वीच्या काळी खूप फेमस असलेली पोळी आहे, जी तेल किंवा तुपावर लाटल्या जायची. जो हे अशी कणिक आहे, ही खूप पातळ असते, पण माझी थोडीशी घट्ट आहे. आणि हे पुरण आहे. तर मी पोलपाटाला असं तूप लावून घेत आहे आणि लाटण्यालासुद्धा तूप लावून घेत आहे, जेणेकरून ही छान लाटल्या जाईल. पोळी आपली कुठूनही फाटत नाही किंवा तुटत नाही. आणि हातालाही छान असं तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून तो गोळा असा छानपैकी आपला लाटल्या जाईल. अशी मी पारी ती करून घेत आहे गोल गोल, जेणेकरून त्यामध्ये मला पुरण भरता येईल. आणि पुरणाचा एक गोळा घेऊन त्यामध्ये मला जेवढं पुरण हवं आहे तेवढं मी ते गोल असं करून दाबून भरून घेत आहे. आणि हे असं गोल करून मी सगळीकडून बंद करते ते, जेणेकरून माझी पोळी फुटणार नाही. आणि हे अशा पद्धतीने मोदकासारखं करून मी ते पॅक करून घेतलेलं आहे. आता ही फक्त मी तुपावर लाटणार आहे. आता आजकाल प्लॅस्टिकचं पेपर, बटर पेपर यावर बरेच जणं लाटतात. तर ही पूर्वीची पद्धत आहे. असं तुम्ही पाहिलं असेल, एक लोखंडाचं असं पत्र्यासारखं ते घ्यायचे किंवा पोलपाट, अशाच पद्धतीने ही जुन्या पद्धतीने केली जायची. ही मी माझ्या आजीकडून शिकलेली आहे. आणि असे छानपैकी तूप लावून सगळीकडून मी एकसारखी करून घेत आहे ती. आणि ही उचलायचीसुद्धा एक पद्धत आहे. तुम्हाला वाटलं असेल आता ही उचलायची कशी, ही अशी उचलली तर ही तुटते. आणि ही एक तव्यावर टाकण्याचीसुद्धा एक छान पद्धत आहे. तर पहा तुम्ही, मग मी ही सगळीकडून अशी छान लाटून घेतली. तुम्ही किती मोठी हवी, किती छोटी हवी, त्या पद्धतीने तुम्ही लाटू शकता. ही अशा पद्धतीने मी लाटण्यावरती घेत आहे. आणि हे ते लाटणं मी तव्यावरती स्प्रेड करून पोळी टाकत आहे. आणि आता ही दोन्ही बाजूनी छान खरपूस आपण शेकून घेणार आहोत, जेणेकरून खूप खमंग लागते. वरतून थोडं थोडं तूप टाकत राहायचं, जेणेकरून ती छान लालसर अशी शेकल्या जाईल. तुम्ही पाहू शकता किती छान टुम्म फुगलेली आहे. आणि वरतून मस्त तुपाची धार आणि आमटी मस्त तुम्ही खाऊ शकता. सो रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की शेअर करा. तर ही सहजच आठवलं म्हणून ही रेसिपी करावी असं वाटलं. सो पहा किती छान दोन्हीकडून मी शेकून घेतलेली आहे. रेसिपी कशी वाटली नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.